अशी आपली सगळ्यांची एक ओळख आहे. आणि शिवजयंती साजरी करत असताना शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा कोथळा बाहेर काढला, शाहिस्त खानाची बोटं कापली. या सगळ्याच्या पलीकडे जाऊन मला वाटतं शिवाजी राजांची उद्योग व्यवसायाच्या संदर्भाची नीती काय होती, व्यवसायाच्या संदर्भाने शिवाजी राजांची धोरणं काय होती, याचा थोडा विचार जर आपल्याला केला तर मला वाटतं की एका वेगळ्या वळणाकडे आपण महाराष्ट्राला घेऊन जाऊ शकू. आज उद्योग व्यवसायाच्या संदर्भाने महाराष्ट्राची परिस्थिती काय? मस्के साहेबांनी कारखान्याच्या संदर्भाने सांगितलं, कारखानदारीच्या क्षेत्रामध्ये दादानी चांगलं काम करून दाखवलं. पण एकंदरीतच या माणसाकडे उद्योग व्यवसायाला अपेक्षित असणारी एक दूरदृष्टी आहे. आणि ही दूरदृष्टी, व्यवसायासाठी लागणारी कौशल्य येणाऱ्या पिढीमध्ये आपल्याला निर्माण करता येतील का? मला वाटतं याचं आत्मचिंतन आज आपण करायला हवं. आज काय परिस्थिती उद्योग व्यवसायाच्या संदर्भाने महाराष्ट्राची? टायरवाले केरळचे, किराणा व्यवसायात पटेल, हार्डवेअरची दुकानं बोरींची, बांधकाम व्यवसायात यूपीचे लोक, गवंडी सगळे बिहारचे, सुतार कामात राजस्थानी, हॉटेल सगळी दक्षिणात्यांकडं, चायनीजच्या गाड्या पूर्वांचलच्या तरुण चालवतात. बरं चला, सगळी पोरं कुठं जाऊन काम करतायत? संविधानाने त्यांना अधिकार दिलाय, कष्ट करतील पोडू. आम्ही कुठं आहोत? आम्ही एकतर नोकऱ्यांच्या रांगांमध्ये उभे आहोत, नाहीतर मग कुणाच्या तरी माग कीच आहे. बरं, माग निम्म्यांना माहित नसता पुढं कुणाचा जय जयकार चाललाय. कानाव की पडलं का यानं आपलं जय म्हणायचं, यात आम्ही आमचं तारुण्य वाया घातलं. लात मारील तिथून पाणी काढेल अशी ताकद तारुण्यात आपली असली पाहिजे. आणि म्हणून उद्योग व्यवसायाचा विचार करता येईल का? काय होतं दुबईमध्ये 84-85 पर्यंत? दुबईमध्ये फक्त तेलाचे पैसे होते. आज तुम्ही जाऊन बघा, जगातला सगळ्यात बिझिएस्ट एअरपोर्ट दुबई, जगातला सगळ्यात प्रॉफिएस्ट मॉल दुबई, पर्यटनाच्या क्षेत्रामध्ये अग्रेसर दुबई. जगभरातल्या लोकांना दुबईनं स्वतःकडे पर्यटनासाठी आकर्षित करून घेतलं. आता 2 महिन्यापूर्वी एक बिझनेस एक्सपो झाला. जगभरातली लोक बिझनेस एक्सपो साठी दुबईमध्ये आली. का आपल्याला असं वाटत नाही जगातल्या लोकांनी आपल्याकडे आकर्षित झालं पाहिजे? आज जगामध्ये भरत नाही अशी यात्रा पंढरपुरात भरते. का पंढरपुरातल्या 4 पोरांना असं वाटू नये की जगातल्या लोकांना आम्ही पंढरपूरकडे आकर्षित करू? मी परवा साहेब जेजुरीला गेलतो. जेजुरीला गेलता का नाही तुम्ही कधी? प्रत्येकाला जावं लागतंय, 5 पायऱ्या बिऱ्या ते उचलून घेऊन जावं लागतंय. मी जेजुरीला गेलो होतो. कॉलेजची 4-5 पोरं जेजुरीला आलेले होते आणि ते जेजुरी गडाचे फोटो काढत होते. मी त्यातल्या एकाला विचारलं, फोटो काढून काय करतो रे? म्हणला, दादा किती दिवस बॅनर लावायचे, चलो दुबई चलो सिंगापूर. म्हटलं मग? म्हटलं मी दुबईत बॅनर लावणार आहे, चलो जेजुरी. दुबईतली लोक जेजुरीत आणतो का नाही बघा म्हटलंय. आणि म्हटलं आणून काय करणार? काय नाही म्हणला, खालून वर गडाव त्यांना पाय घेऊन जाणार. आणि एकदा का ते घामाघूम झाले मग त्यांना लेक्चर देणार किती कॅलरीज बर्न झाल्या. आणि रात्री म्हणला 2-2 हजार रुपये तिकीट काढून त्यांना जागरण गोंधळ ऐकायला लावतो का नाही बघा म्हटलं. मला हेवा वाटतो या पोरांचा की जी पोरं असं चौकटीच्या पलीकडे जाऊन काम करतात. शिवाजी राजांनी जर चौकट मोडली नसती, सुपा परगाना अजून थोडीशी जहागिरी मागून घेतली असती आणि आयुष्यभर आयुष्य आरामात कधी आदिलशाह कधी निजामशाह कुणाकडे तरी नोकरी करत आयुष्यभर आयुष्य शान मध्ये जगू शकले असते त्यांच्या त्यांच्या मर्जीनुसार. चौकट मोडली, नोकरी विक्री नाही केली, कुणाची चाकरी नाही केली. शिवाजी राजांनी स्वतःचं एम्पायर उभं केलं. आणि छोटा असेल आमच्या पुरतं, पण आमचं राज्य आम्ही निर्माण करू. काय जिगर आहे या माणसामध्ये. तुम्ही शिवाजी राजांकडे बघा, अरे काय लढला हा माणूस. मला वाटतं आम्ही सुद्धा आमच्या पोरांना सांगितलं पाहिजे, नोकरी बिक्री काहीच नाही झालं तर कर, आणि करायची तर जरा मोठी स्वप्न बघ. पण ते आम्ही त्या पोरांच्या मनावर बिंबवून टाकले, बाबा तू जर नोकरी केली नाही ना तुझं लग्न सुद्धा होत नसते. आणि खरं पोरं पण असली हुशार आहे, ते लग्न जमेपर्यंतच नोकरी करते. किमान 5-50 जण येतात, कारखान्यावर लावून घ्यावं, लग्न झालं काढून का टाकलं. पण संस्थेवर तर चिटकलं पाहिजे, मार्केट कमिटीला तर लागलं पाहिजे, कारखान्यात इतके हुशार झाले. आणि प्रत्येक गावात आज 30 ते 35 वयोगटातली
किमान 5-50 पोरं बिन लग्नाची. आणि कुठं नाही ते मी सोलापुरात बघितलं, टीव्हीला बातमी होती, लग्न जमत नाही म्हणून तरुण पोरांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. आता कलेक्टरला एवढंच काम आहे का? आमच्याकडे तर एकाचं लग्न जमेना, त्याच्या मित्रानं त्याला सांगितलं टेन्शन घेऊ नको म्हणला, ते पुरीकडचे बघायला आले ना पगार जरा वाढवून सांगायचा म्हणला, मग लग्न जमत. पुरीच्या वडिलांनी विचारलं पगार किती, यानं जरा अंदाज घेऊन सांगायचं. हे म्हणताय 1.5 लाख. ते मुलीचे वडील म्हणले तुझ्याकडे बघून तर वाटत नाही 1.5 लाख असेल. हे म्हणताय तसा फिक्स 1.5 लाख आहे, कटिंग करून 8,000 हातात देतो. तुम्ही किती दिवस स्वतःला फसवणार? एलॉन मस्क नाव ऐकलंय का रे तुम्ही सगळ्यांनी? एलॉन मस्कची भाषणं ऐका तुम्ही युट्यूबला. मी एक भाषण ऐकलं परवा. एलॉन मस्क त्याच्या भाषणात सांगत होता 2050 पर्यंत आम्ही आमच्या देशामध्ये विमानाचे प्रवास बंद करू आणि रॉकेटनं प्रवास करू. रॉकेट लॉन्च करता येतं. तो म्हणला आम्ही जमिनीवर लँड करू आणि इथून अमेरिकेत तुम्ही 5 मिनिटात जा. रॉकेटच्या प्रवासाचा विचार करते एलॉन मस्क. तो त्याच्या भाषणात सांगत होता 2050 पर्यंत आम्ही आजच्या देशामध्ये असे रस्ते तयार करू, त्या रस्त्यांवर गाड्या धावतील आणि गाड्यांची बॅटरी आपोआप चार्ज होईल. एलॉन मस्क सांगत होता 2050 पर्यंत आम्ही आमच्या देशामध्ये अशी घरं तयार करू, त्या घरांच्या भिंती दगडविटांच्या नसतील, सोलर पॅनलच्या असतील. ते घर स्वतःची एनर्जी स्वतः क्रिएट करल. काय विचार करतायत ही लोक? आमचं घरच आमची एनर्जी क्रिएट करल. आणि आमच्या डोक्यात काय चाललंय? आकडा कुठून टाकायचा, मीटर मध्ये वायर कुठून घालायची, आकडा पकडल्यावर फोन कोणाला करायचा. आम्ही कधी आपण पण कमी नाही होत संशोधनाच्या क्षेत्रामध्ये. चंद्रायन 3 मध्ये भारतानंही जगाला दाखवून दिलं आम्ही पण कुठेतरी आहोत. नवे नवे आम्ही तुमच्या पुढे आहोत. पण सार्वजनिक व्यवस्थेच्या संदर्भानं, संशोधनाच्या संदर्भानं, मोठी स्वप्न पाहण्याच्या दृष्टीनं आम्ही आमच्या पिढीला का तयार करत नाही? मला वाटतं येणाऱ्या पिढीला तयार करणं ही आमची नैतिक जबाबदारी आहे. आणि काळ आणि वेळेनुसार बदलावं लागेल. शिवाजी महाराजांनी प्रत्येक युद्धामध्ये वेगळी वेगळी नीती वापरलेली तुम्हाला बघायला मिळते. कधी पन्हाळ्यातून सुटत असताना शिवा काशीद नावाचा पोरगा स्वतः तिथे जातो शिवाजी राजांचा वेश घेऊन. खिंडीतून सुटायचं, राजे निघून जातात, बाजी प्रभू तिथे थांबतात, तोफांचा आवाज होतो, मग बाजी प्रभू प्राण सोडतात. तुम्ही प्रत्येक युद्ध बघा, प्रत्येक युद्धात वेगळे डावपेच आहे. शिवाजी राजांनी जर प्रत्येक वेळेस शिवा काशीद नंतर कोणतर युद्धनीती चालली असती का? काळ आणि वेळेनुसार बदलावं लागतं. आणि बदल जर स्वीकारले नाहीत तर आम्ही मार्केटमध्ये टिकू शकणार नाही. साधं मला सांगा, हा कॅमेरा कोणत्या कंपनीचा आहे? सोनी. आता फार फार तर बाजारात सोनी दिसतंय, पॅनासॉनिक आहे, निकॉन आहे, कोडॅक आहे का? आणि एक काळ कुणाचा होता साहेब? कोडॅक सोडून दुसरा कॅमेरा बाजारात नव्हता. 36च फोटो निघायचे, नवरा नवरी हार घालायला आणि याचा रोल संपायला, तरी कोडॅक. आणि नवरदेवांना जर फोन केला ना फोटोग्राफरला, त्या अल्बमचं कसं 6-6 महिने अल्बम मिळत नव्हते. फोटोग्राफरनं सांगायचं आता धुवायला दिलेत. कोणत्या नदीवर जात होतं कुणाच. आता कोडॅक बाजारात नाही. का नाहीये? केवळ आणि केवळ डिजिटल टेक्नॉलॉजी कोडॅकने स्वीकारली नाही. कोडॅक हद्दपार. माझ्या पिढीनं पहिला फोन जर कोणत्या कंपनीचा घेतला होता आयुष्यात तर नोकिया. 100% नोकिया. 3310, 1100, 1600, 2600, 3015. आता नोकिया आहे का कुणाकडं? केवळ आणि केवळ अँड्रॉइड टेक्नॉलॉजी नोकियानं स्वीकारली नाही. नोकिया बाजारात टिकू शकलं नाही. तुम्हाला आठवतंय का बघा, 4 वाजता दूरदर्शनला मराठी पिक्चर लागायचा. धूमधडाका, थरथराट, लक्ष्मीकांत बेर्डे, अशोक सराफ आणि मध्ये महेश कोठारे यायचे. आणि जाहिरात लागायची. माझ्या वयाच्या सगळ्या लोकांची जाहिरात पाठ असणार. लाईफ बॉय है जहा, काय तंदुरुस्ती आहे वहा. 100% लाईफ बॉय.
लाईफ बॉय सोडून दुसरा साबण बाजारात नव्हता. लोक दुकानात जाऊन साबण द्या नव्हती म्हणत, लोक दुकानात जाऊन लाईफ बॉय द्या म्हणायची. एवढा लाईफ बॉयचा पिक्चर हिट झालेला. लक्स केल्यावर फुटबॉल खेळणाऱ्या पोरांकडे कोण बघताय का? लक्सनं आपलं मार्केट कॅप्चर केलं. आणि आता लाईफ बॉयला कळलं, आता जर आपल्याला मार्केटमध्ये टिकायचं असेल तर आपली कॉम्पिटिशन करिश्मा कपूर सोबत आहे. लाल रंगाचा ठोकळा साबण बाजूला केला, लाईफ बॉय गोल्ड नावाचा साबण बाजारात आणला. आणि त्याची जाहिरात कोण करत होतं? कॉलेजचा एक मुलगा आणि मुलगी. आता फुटबॉल बिटबॉल नाही, आता कॉम्पिटिशन करिश्मा कपूर सोबत आहे. कॉलेजचा एक मुलगा आणि मुलगी जाहिरात करत होते. मुलगा गाडीवरनं चाललेला असतो, मुलगी त्याच्या सोबत असते. मुलगी गाडीवरनं उतरते, रागात निघून जाते. मुलगा विचारतो काय झालं? पोरगी सांगते पसीने की बदबू से परेशान. पोरगा घरी जातो, लाईफ बॉय गोल्ड आंघोळ करून येतो. ह्या कंपन्यांना कळलो काळ आणि वेळेनुसार बदलावं लागतंय. कोविड मध्ये एक तरी साबणाची जाहिरात करत होता का? आमचा साबण सुगंधी आहे, तो लावल्यावर तुम्ही गोरे व्हाल. कोविड मध्ये प्रत्येक साबण एकच जाहिरात करत होता, 99.9% किटाणू से मुक्ती. आणि साहेब, मला त्या मोती साबणाचं गणित अजून समजलेलं नाही. ते वर्षभर कुठं असते काय माहित, ते दिवाळीलाच येते. त्यानं ठरवून घेतलंय, वर्षभर झोपतंय आणि दिवाळीला म्हणतंय उठा उठा, दिवाळी आली, मोती साबणानं आंघोळ करायची वेळ झाली. काय होई, काळ आणि वेळेनुसार जर तुम्ही बदल केले नाहीत, त्याच पाट्या जर तुम्ही टाकत बसले, तुम्ही मार्केटमध्ये टिकू शकणार नाही. तुम्ही बच्चन बघा, 82-83 वय, पण हा माणूस सातत्यानं बदलत गेला. आजही मार्केटमध्ये टिकून आहे. आकाशवाणीमध्ये निवेदक पदाची दादा नोकरी मिळावी म्हणून बच्चन इंटरव्ह्यूला गेले होते. आणि आवाज चांगला नाही म्हणून बच्चन साहेबांची नोकरी नाकारली. आणि आवाज चांगला नाही म्हणून त्याची नोकरी नाकारली. तेच बच्चन आज आवाजाच्या जोरावर बॉलिवूडचा शहेनशाह म्हणून मिरवतो. काय करिअर आहे. आजही तुम्ही टीव्ही लावा, 10 मिनिटाला बच्चन टीव्हीवर आहे. कोण बनेगा करोडपती मधून पैसे कमवायला लावतंय. मिळवलेल्या पैशातून कल्याण ज्वेलर्स मध्ये जाऊन सोनं पण तेच खरेदी करायला लावतंय. खरेदी केलेलं सोनं मुथूट फायनान्स मध्ये टाकून कर्जही तेच काढायला लावतंय. आणि कर्जाचे हप्ते फेडता नाही आले तर नवरत्न तेल पण त्याच्याकडेच आहे. थंडा थंडा कुठं नाही बच्चन, मला सांगा. अहो, सायकल अगरबत्तीची जाहिरात पण बच्चन करतंय. शिकलं पाहिजे या लोकांकडनं. संकट बिंकट कुणाच्या आयुष्यात नाही. बच्चनच्या आयुष्यात कमी संकट आली का? पण माणूस लढतो, टिकून राहतो. शिवाजीराजांच्या आयुष्यात किती संकट आली हो. मिर्झा राजेसोबत तह झाला आणि एक एक किल्ला मोजून 23 किल्ले मिर्झा राजेला द्यावे लागले. एखादा राजा म्हटला असता मी आयुष्याच्या अशा टप्प्यावर आहे, इथून 23 किल्ले द्यायचे. आणि आता काय करायचं? राजे गर्भगडीत होत नाहीत. असे 23 किल्ले दिले आणि भेटायला गेले औरंगजेबाला आग्र्याला. बरं, जाताना एकटे गेले नाहीत. एवढे काय बोलले असतील शिवाजीराजे संभाजीराजांना? स्विस बँकेत आपला अकाउंट आहे, पासवर्ड सांगतो, पुण्यात आपले 2 फ्लॅट आहेत. काय बोलले काय असतील शिवाजीराजे? शिवाजीराजांनी सांगितलं असेल, शंभूराजे, आतापर्यंत तुम्ही जिंकणं बघितलं, आतापर्यंत तुम्ही यश बघितलं, आयुष्यातला संघर्ष सुद्धा जवळून बघा, चला आमच्या सोबत. घेऊन गेले. तिथं गेल्यानंतर औरंगजेबानं शंभूराजांना एक हत्ती भेट म्हणून दिला. आणि थोडीशी गंमत करावी म्हणून दिलेर खान म्हटला, शंभूराजे, आप इतने छोटे हो और हाथी इतना बड़ा है, इस हाथी को आप महाराष्ट्र में कैसे ले जाओगे? एवढासा संभाजी राजा दिलेर खानाच्या डोळ्यात डोळे घालून सांगतो, ये तो जानवर है, बैठ कर जाएंगे, नहीं आया तो खींच कर ले जाएंगे, लेकिन हमारे आबा साहब ने जो आपको किले दिए हैं वो तो अभी महाराष्ट्र में है, उन्हें आप आगरा कैसे ले आओगे? एवढासा संभाजी राजा, पण माहित होता आता तहात दिलेत, आता मजबुरी हो, आता दिलेत आणि गेल्यावर घेऊ की परत एक एक. लढणं काय असतं, पेटून उठणं काय असतं, हे महाराष्ट्राच्या मातीकडनं जगानं शिकावं. दत्ताजी शिंदे तर असं रक्ताच्या थारोळ्यात कोसळलेले होते.
मानेवरती तलवार ठेवून विचारलं, क्यू पाटील और लढोगे? आणि त्याही अवस्थेत दत्ताजी शिंदे म्हटले, क्यू नाही बचेंगे तो और भी लढेंगे. काय जगण्यातली खुमखुमी होईल ही खुमखुमी, ही मर्दानकी आमच्यात असली पाहिजे. पोरग काही वेगळं करताय ना, हे असे उद्योग व्यवसायात यशस्वी झालेल्या माणसांच्या त्यांच्या गाठी भेटी घालून द्या. एकाएकी एक कारखाना, दोन कारखाने, चार, एकाएकी उद्योग व्यवसायात आहे का? आम्ही एका कार्यक्रमात आणि त्याच्यानंतर कारखान्यांवर काय काय नाही. अहो, कोणताही उद्योग, कोणताही व्यापार, कोणताही व्यवसाय एकाएकी नाही हो. त्याच्यासाठी असंख्य संकट आहेत, पण त्या संकटांच्या समोर जो छाती काढून उभा राहतो ना, ती माणसं यशस्वी होतात. बरं, प्रत्येक संकटाच्या पुढे छाती काढून उभे राहू नका. काही मूर्ख संकटांकडे दुर्लक्ष करा, काहींना वळसा घालून निघून जा. कधी 2 पावलं माघार घ्या. तारतम्यानं आयुष्य जगायचं. शिवाजी राजे गेले औरंगजेबाच्या दरबारात, अपमान झाला, सरदारांच्या रांगेत उभं केलं. आजपर्यंत औरंगजेबाच्या दरबारात कुणीच आवाज उंच करून बोललेलं नव्हतं. ही मर्दुमकी जर पहिल्यांदा कुणी गाजवली असेल ना, ती शिवाजी राजांनी गाजवली. त्या सभागृहामध्ये रामसिंगाला जाब, संभाजी राजांना स्वाभिमान काय असतो हे शिवाजी राजांनी पाटील पेन्सिल घेऊन नाही शिकवलं. आपला बाप परकीयांच्या गोटात हजारोचं सैन्य आजूबाजूला असताना आवाज उंच करून बोलतो. आणि औरंगजेबाच्या दरबारात नियम होता, मुजरा करायचा, 10 पावलं मागे यायचं, पाड दाखवायची नाही. शिवाजी राजे मुजरा बिजरा तर लांब, ताड दिशी अशी पाड दाखवली आणि सभागृह सोडून निघून गेले. संभाजी राजांनी डोळ्यानं बघितलो, हे साहेब आज आपण संभाजी राजांना छावा म्हणतो. छावा कुणालाही म्हणत नाहीत, त्याच्यासाठी बाप सिंह असावा लागतो. बाप सिंह आहे म्हणून छावा जन्माला आला. आम्हाला जर पोरांच्या समोर काही आदर्श ठेवायचे असतील तर बाप म्हणून आम्हाला आमचं कर्तव्य, आम्हाला आमचा आपण पोराला सांगायचं व्यसन करू नये, आणि बापच पोराला सांगताय जा जरा चुलीवर जाऊन सिगरेट पिटून आण. पोरग तुमच्या पुढचं आहे. असं येतंय जसं ऑलिम्पिकची ज्योत घेऊन आले. बाप कानातनं धूर काढतो, हे सगळ्या शाळेत सांगतं जादूगार बाप आहे, कानातनं धूर काढतो. तुम्ही काय पेरायचं ठरवलं? शहाजी राजे आणि जिजाऊ साहेब जर वरतून बघत असतील, ऊर भरून येत असेल, काय पोरगा जन्माला आला. एवढी वर्ष जोपर्यंत चंद्र सूर्य ग्रह तारे तोपर्यंत या भूमीमध्ये शिवाजी राजांचं नाव राहील. काय आई वडिलांना वाटत असेल? आपल्या पोटी जर चांगली पोरं जन्माला यावी तसं वाटत असेल तर तशी पेरण करावी लागेल. तो विचार पोरांच्या समोर निवडून आम्हाला पोहोचवावा लागेल. पोरांना जवळ घ्या, शिवाजी राजे समजून सांगा, संभाजी राजे समजून सांगा, ज्ञानोबा तुकडीच्या पांडुरंगांचा. सगळे साधू संत इथं येऊन पंढरीच्या पांडुरंगाच्या समोर आपलं नतमस्तक होतात आणि तुम्ही त्या भूमीमध्ये जन्माला आला. येणाऱ्या पिढ्यांच्या समोर चांगला आदर्श निर्माण करणं, मला वाटतं ही आपली जबाबदारी आहे. आणि म्हणून चांगली पुस्तकं पोरांच्या हातात द्या. पोराच्या वाढदिवसाला बाप बंदूक घेऊन जातोय हो. पोरग बापाला मारल्याचं नाटक करतं, बाप मेल्याचं नाटक करतो. बरं, त्यात आईला हसायला येतं हे बघून. कुठल्या विकृतीकडे घेऊन चाललंय? 2-2, 2.5 वर्षाच्या पोरांच्या हातात तुम्ही मोबाईल देऊन टाकले आणि बाप असं कौतुकानं सांगतोय मला कळत नाही ते त्याला कळतोय म्हणतोय मोबाईल. एखादं पुस्तक द्या, ते वाचा. मोबाईल वाईट आहे या मताचं मी नाही, पण किती, कुठपर्यंत, कोणत्या कामासाठी? रात्रीचं तर विचारू नका, झोप येत नाही तोपर्यंत पोरं मोबाईल मध्ये आहेत. रात्री पोरग डीपी असा झूम करून बघतंय, कोण बाहेर येतं का त्यातनं? काय कमालीची अस्वस्थता आहे. लक्षात ठेवा, समाजात असताना शब्दांवर नियंत्रण ठेवा आणि एकांतात असताना विचारांवर नियंत्रण ठेवा. आपलं एकांतात असताना विचारावर नियंत्रण राहत नाही आणि समाजात असताना शब्दांवर नियंत्रण राहत नाही. कमालीचा संयम पाहिजे. तुम्ही राजकारणात, समाजकारणात, त्याचबरोबर अवघ्या महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार पेरणारे सुप्रसिद्ध असे व्याख्याते सन्मान्य नितीनजी बानगुडे पाटील साहेब यांचं व्याख्यान. साहेब, संभाजीराजे मोहीम थांबवावी. काय कमालीचा संयम आहे. एखादा म्हणला असता औरंगजेबाला हरून आपण आलाय, सगळ्या राजगडावर फ्लेक्स लागले पाहिजे, राजा आपला हार्दिक अभिनंदन आहे. काहीच करत नाही तो. कमालीचा संयम, कमालीची विश्वासार्हता, कमालीची मुत्सद्दीगिरी हे शिवाजी राजांकडनं शिकावं.
मी कोणत्या विषय अहो इथं खेड शिवापूरला आमराई उभी करायची होती शिवाजीराजांना शहाजीराजांच्या नावानं. तिथल्या पाटलाला पत्र लिहिलं, अगोदर पाण्याची सोय करा आणि मग झाडं लावा. याला म्हणतात दूरदृष्टी. आपल्याकडे झाडं बिडं म्हणजे पेपरमध्ये फोटो आला, नंतर झाडही लक्षात राहत नाही, कागद काहीच लक्षात राहत नाही. सकाळी कार्यकर्त्यांनी झाडं लावायची, दुपारी बकऱ्यांनी झाडं खायची आणि संध्याकाळी कार्यकर्त्यांनी बकऱ्या खायच्या. शिवाजी महाराजांच्या युद्ध नीतीमध्ये प्रत्येक वेळेस जर कुणी साथ दिली तर ती निसर्गानं साथ दिलेली आहे. निसर्गाशी जुळून राहिले राजे आणि म्हणून यशस्वी झाले. माणूस एकमेव प्राणी आहे, त्याला निसर्गासोबत जुळूनच घ्यायचं नाही. मग निसर्गानं आपल्याला पुढे आणून ठेवलं मागं 2 वर्ष. मास्क लावायला लावला की नाही? निसर्गानं माणसाला सांगून टाकलं मास्क लाव, तुझं तोंड सुद्धा बघायची इच्छा माझ्या आता उरलेली नाही. इथपर्यंत माणसाला आणून ठेवलं. तुमच्यापैकी कुणी कोरोना बघितला का? बघितला कुणीच नाही, पण कळला मात्र सगळ्यांना. विषाणूचा काय फोटो बिटो आहे का कुणाला? दिसला कुणाला? डोळ्यानं न दिसणारा विषाणू. पण सगळं जग जागेवर थांबलं की नाही? जगातला सगळ्यात हुशार प्राणी कोण आहे मला सांगा बरं? सगळ्यात हुशार आहे. आणि मग 2 वर्ष आपली हुशारी गेलती कुठं? लोक असं खिडकीत न बघायची, जनावर फिरतायत आम्हाला कधी, आणि आपण रस्त्यावर आलं तर पोलीस उभीच होते की काय भल्या भल्यांना ते कोरोना. लक्षात ठेवा, निसर्गाच्या समोर आपण फार छोटे आहोत. निसर्गासोबत आम्हाला जुळून घ्यावं लागेल. निसर्गावरती मात करून आम्ही यशस्वी होऊ शकत नाही. एक तरी म्हणजे अजून जनावरांची नाळ थोडी बहुत निसर्गासोबत जुळून आहे. माणूस एकमेव आहे, त्याला जुळून नाही घ्यायचं, त्याला निसर्गाच्या पुढे जायचं. ओव्हरवेट झालेला बघितलाय का? करायचे त्यात भात नाही खायचा नाही. पण एक सांगतो, जगणं सुंदर करा. आयुष्य परत कधीच नाही आहे. पुढचं काय, पुढचा जन्म फिल्म मला माहित नाही, पण जे क्षण तुमच्या वाट्याला आलेत ते आनंदाने जगा. किती जणांना आनंदी राहायचंय? हात वर करा बरं. हा तुम्ही करा आता, मगाशी करत होतो. किती जणांना आनंदी राहायचंय? सगळ्यांना. हे मधले अरे हात वर करा की ज्यांना राहायचं. डिपार्टमेंटचे ऑलरेडी आनंदी. सगळ्यांना आनंदी राहायचंय. आता शेवटचे 2 प्रश्न. तुम्हाला सगळ्यांना आनंदी राहायचंय का तुम्ही आनंदी आहात हे जगाला दाखवायचंय? खरं खरं सांगा. राहायचंय. मग हे लय सोपं आहे. माझा दावा आहे साहेब, बहुतांशी लोकांना आनंदी राहायचं नसतं. फोटो काढते, स्टेटस ठेवते, त्याला बघण्यात इंटरेस्ट नाहीये. आपण कुठे आहोत हे जगाला कळलं पाहिजे, हे दाखवण्यात इंटरेस्ट. बरं मोबाईल आहे, स्टेटस ठेवता येतं, ठेवलं पाहिजे, त्यात काहीच चूक नाही. पण खरं दुःख कधी माहिती आहे? ज्याच्यासाठी स्टेटस ठेवलं त्यानं जर बघितलं नाही ना, एवढं दुःख होतंय. असं वाटतंय ट्रिपचे सगळे पैसे व्हायला गेले. आमचा आनंदही आमचा राहिलेला नाही आणि आमचं दुःखही आमचं राहिलेलं नाही. आनंदही आपला आहे आणि दुःखही आपलं आहे. म्हणून शेवटी मला इतकंच सांगायचं आहे, आयुष्य परत नाहीये. श्वास थांबला का सगळं संपलं. तुमच्याकडे जे आहे त्याचा उपभोग पण घ्या. निसर्गाचा एक नियम आहे, येतानाही काही घेऊन यायचं नाही आणि जातानाही काही घेऊन जायचं नाही. जे तुमच्याकडे आहे ते योग्य ठिकाणी खर्च तर करा. काहींना आहे ना, महिना अखेरला क्रेडिटेडचा मेसेज आला ना, इतका आनंद होतोय. पण डेबिटेडचा मेसेज आला तर त्याला करमत नाही. खर्च पण करावं. दादा, मागच्या महिन्यात पेपरला बातमी होती, मुंबईमध्ये एक भिकारी फुटपाथवरती मरून पडला आणि त्याचा अंत्यविधी करायला सुद्धा कोणी नव्हतं. कॉर्पोरेशनच्या लोकांनी, पोलिसांनी येऊन त्याचा अंत्यविधी केला आणि त्याची झोपडी होती, कुणीच नाही. ती झोपडी कॉर्पोरेशननं काढून टाकली. त्या झोपडीत मोठा खड्डा होता. त्या खड्ड्यात गाठोडे बिठोडे, गोधड्या बिदड्या, वर चटायन, ते उशी टाकून झोपायचं. ते सगळं बाहेर काढलं तर त्या खड्ड्यात 7 ते 8 पोते भरून पैसे सापडले आणि ते मोजले तर 87 लाख रुपये भरले. साहेब मला सांगा, त्यानं वेळीच त्याच्या भिकारीपणाच्या व्यवसायातून स्वेच्छानिवृत्ती घेतली असती, 2-4 नवतीत भिकाऱ्यांना मदत केली असती
आपल्या ब्रँचेस खोलल्या असत्या. काय हो, जगण्याचा कधी तुमच्याकडे आहे ते निदान योग्य ठिकाणी खर्च तर करा. याचा अर्थ उद्या लगेच उडवा असं म्हणत नाही. तुम्ही म्हणताना काल सांगितलंय टाका उडवून. योग्य ठिकाणी 2 रुपये खर्च करायची दानत ठेवा. आमच्याकडे एक जण इतका श्रीमंत आहे साहेब, सोन्याची वीट आहे त्याच्याकडं आणि पठ्ठ्यानं घरात पुरून ठेवली. फक्त दर रविवारी उठतंय, उकरतंय, हाय का नाही बघतंय आणि परत पुरून ठेवते. घाई घाई कुठं 2 रुपये मदत करणार नाही, बायकोला कधी साडी नाही, पोराची फी कधी वेळेवर भरणार नाही आणि पठ्ठ्यानं वीट मात्र घरात पुरून ठेवली. मागच्या रविवारी उठला, उकरलं आणि वीट गेली ना चोरीला. पोलीस स्टेशनला गेला, पोलिसांना म्हणला सोन्याची वीट होती माझ्याकडं आणि चोरीला गेली. आणि पोलीस म्हणले तुझ्याकडं बघून तर वाटत नाही तुझ्याकडं सोन्याची वीट असेल. त्यांना माझ्या पंजानं माझ्या आज्याला दिली, माझ्या आज्यानं माझ्या बापाला दिली, बापानं मला दिली आणि मी पुरून ठेवली. दर रविवारी उठायचो, उकरायचो, हाय का नाही बघायचो आणि परत पुरून ठेवायचो. पोलीस म्हणले एवढंच आहे ना, उद्या ये तुझी वीट घेऊन जा. दुसऱ्या दिवशी हे गेलं, पोलिसांनी त्याच्या हातात दगडाची वीट दिली. हे म्हणलं अहो माझी सोन्याची होती आणि तुम्ही दगडाची देताय, चेष्टा करताय का? पोलीस म्हणले सोन्याची असू नाही तर दगडाची, तुला काय फरक पडतो, तुला काय करायचं? तुला जर नुसती पुरूनच ठेवायची आणि उकरूनच बघायची आणि खर्चच करायची, सोन्याची असू नाही तर दगडाची, काय फरक आहे का? तुमच्याकडे ढिगाणं संपत्ती आहे पण तुमच्याकडे दानत नाही, काय उपयोग आहे त्याचा? योग्य ठिकाणी 2 रुपये खर्च करता आले पाहिजेत. आपण समाजाचं काहीतरी देणं लागतो, त्या भावनेनं कधीतरी योगदान देता आलं पाहिजे. विंदा करंदीकरांची गोड कविता आहे, देणाऱ्यानं देत जावं, घेणाऱ्यानं घेत जावं आणि घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावेत. देणाऱ्याचे हात घ्यायचे म्हणजे तोडून नाही घ्यायचे. त्याच्या हातामध्ये जी दानत आहे ती आमच्या हातामध्ये आली पाहिजे. हिरव्या पिवळ्या डोंगरांकडून हिरवी पिवळी शाल घ्यावी, सह्याद्रीच्या कड्याकडून छातीसाठी ढाल घ्यावी, वेड्या पिसा ढगांकडून वेडे पिसे आकार घ्यावेत, मातीमधल्या प्रश्नासाठी पृथ्वीकडून हुंकार घ्यावेत, उसळलेल्या दर्याकडून पिसळलेली आयाळ घ्यावी आणि शांत वाहणाऱ्या भीमेकडून तुकोबाची माळ घ्यावी. देणाऱ्यानं देत जावं, घेणाऱ्यानं घेत जावं आणि घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावेत. तुकोबारायांनी पिढ्यान पिढ्या चालत आलेली महाजनकीची कागदपत्र इंद्रायणीच्या डोहात नेऊन बुडवून टाकली आणि इतक्या सहजतेनं बुडवली जितक्या सहजतेनं तुम्ही मी श्वास घेतो. शेतकऱ्याचं कर्ज माफ करणारं पहिलं गव्हर्नमेंट जर कोण असेल तर जगद्गुरु तुकाराम महाराज आहे. काय माणसं जन्माला आली होई. मला वाटतं मगाशी मी येता येता ऐकलं, शेवटचे 2 मिनिट घेतो आता. मगाशी आल्यानंतर तुम्ही गाडगे बाबांविषयी मस्के सर बोलत होतात. काय माणसं जन्माला आली हो. मी गाडगे बाबांच्या गावी जाऊन आलो. बाबा लहान होते, बाबांचं नाव डेबू. शेवटचा किस्सा आहे का. आणि ज्या मालकाकडे काम करायचे, दिवाळीचा सण होता आणि मालक असा आत पुरणपोळी खात बसलेला होता. बाबा असे दारात उभे होते. मालकानं बघितलं आणि विचारलं, डेबू काय बघून राहिला? बाबा म्हणले काय नाही जी, तुम्ही जशी तुपासंग पोळी खाताय ना तशी मला पण खायची जी. मालक म्हणला तुला पोळी खायची, थांब दारात. मालक रागानं ताटावून उठला, हातात काट्याचा फोक घेतला. बाबांनी असा आशेनं हात पुढे केला पुरणपोळीसाठी आणि मालकानं काट्याच्या फोकानं बाबांचे हात फोडून काढले. बाबा असे दगडावर जाऊन रडत होते, डोळे पुसले, शांत झाले, हातातले काटे काढत होते. आणि रस्त्यानं जाणार एकाने विचारलं, डेबू काय करून राहिला? बाबा म्हणले काही नाही जी, मालकानं दिलेली पोळी तुपासंग खातो ना जी म्हणली. पण बाबा म्हणले नाही की मालकानं मला मारलं. गाडगे बाबा जर पंढरपुरात दर्शनाला आले, घाई पांडुरंगाकडे येत नव्हते. इथं चंद्रभागेच्या वाळवंटात उभे राहायचे आणि सांगायचे, माय बाप हो, विटेवर हात देऊन उभा असणारा पांडुरंग ही घाण साफ करायला नाही येणार, तुमची घाण तुम्हालाच काढावी लागेल. हातात खराटा घेऊन सगळं पंढरपूर स्वच्छ करायचे. गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला. आणि हेच बाबा मोठे कीर्तनकार झाले. एक माणूस बाबांकडे गेला आणि म्हणला, बाबा माझ्या गावात मला तुमचं कीर्तन ठेवायचं, येतात? बाबा म्हणले येईल की, पण माझी एक अट आहे म्हणले. म्हणले काय? अख्ख्या गावाला पुरणपोळीचं जेवण खाऊ घालशील का? तर येईन म्हणले. ज्या बाबांना लहानपणी पुरणपोळी भेटली नाही, बाबा म्हणले अख्ख्या गावाला पुरणपोळीचं जेवण खाऊ घाल. बाबा गावात गेले, गाव खराट्यानं स्वच्छ केलं, कीर्तनाला उभे राहिले, कीर्तन झालं.
लोकांनी पंक्ती धरल्या. बाबा स्वतः पंक्तीमध्ये उतरून प्रत्येकाला पोळी वाढत होते. सगळ्यांची जेवणं आटपली आणि बाबा जायला निघाले. ज्यानं कीर्तन ठेवलं तो पळत गेला. म्हणला बाबा सगळ्यांची जेवणं झाली, आता 2 घास आपण पण खाऊन घेऊ. बाबांनी त्याच्या पाठीवर थाप मारली. म्हणले राजा, पुरणपोळी खायची हौस लहानपणीच फिटली, घास आता गिळत नाही म्हणले. आणि बाबा पुढच्या गावाला जायले. बाबा बैलगाडीत बसले. बैलांची खपाटीला गेलेली पोट बघितली. बाबा गाडीतनं खाली उतरले. म्हणले बैल कुणाची र? म्हणले अमुक अमुक याची. त्याच्या जवळ गेले. त्याच्या दंडाला असा चिमटा घेतला आणि म्हणले तुला तर लय रगत दिसून राहिलं, मग बैलांच्या पोटाकडे का बघत नाही? बैलांच्या पोटात काही नाही म्हणून बाबा पायी पायी दुसऱ्या गावाला निघून गेले. संत तो उगाच येत नाही हो. जोपर्यंत तुमच्या डोळ्यात प्रेम आहे, जोपर्यंत तुमच्या हृदयात वात्सल्य आहे, तोपर्यंतच आपण माणसं आहोत. ज्या दिवशी डोळ्यातलं प्रेम संपलं, ज्या दिवशी हृदयातलं वात्सल्य संपलं, त्या दिवशी समजायचं आपण माणूस उरलो नाही, आपण यंत्र होत चाललेलो आहोत. आपण माणूस राहणं आणि येणाऱ्या पिढ्यांपर्यंत मानवत्व नेऊन पोहोचवणं ही आपली नैतिक जबाबदारी आहे. आणि काय तयार नाही हो? बरं आपल्या सगळ्यांना माहित आहे का नाही आपल्याकडे किती प्रॉपर्टी आहे, किती एकर, किती गुंठे, किती ग्रॅम, किती तोळे, सगळं पाठ आहे. पण एखादा तरी माणूस इथे येऊन सांगेल की माझ्याकडे अजून 50 वर्ष शिल्लक आहेत, माझ्याकडे अजून 10 वर्ष. अरे घेतलेला श्वास परत सोडता येईल का नाही याची खात्री नाही. आणि आम्ही कोणत्या अहंकारात आहोत? परवा तर एक जण मला म्हणला मी इतका बिझी आहे मला श्वास घ्यायला वेळ नाही. म्हणलं सोडून दे आत्ताच, श्वास घ्यायला वेळ नाही. आपण कमालीची बिझी आहोत. आता मी इकडे होतो, आता इथे, उद्या तिथे. आपल्याला सगळ्यांना अनेक कार्यक्रमांना हजेरी लावायची. पण एक गोष्ट मात्र आपण कायम लक्षात ठेवली पाहिजे. एक कार्यक्रम प्रत्येकाच्या आयुष्यात असा येणार आहे की आपल्याच कार्यक्रमात आपण गैरहजर असणार आहोत. कार्यक्रम आपला असेल पण त्यात आपली उपस्थिती नसेल. आयुष्य खूप क्षणभंगूर आहे. त्या आयुष्याचा आनंद घ्या. श्वास थांबायला उशीर आहे हो, सगळं संपलं. लोक नाव सुद्धा घेत नाहीत. बॉडी कुठपर्यंत आली विचारतात. श्वास थांबला का नाव सुद्धा संपून जात. ज्या लोकांनी असली निदान काही कामधंदे उभे केले, हजारो लोकांच्या हाताला रोजगार उपलब्ध करून दिला, यांची नावं घेतील लोक. आपलं एक गाडी, एक बंगला, तिचेच हप्ते हप्ते हप्ते, स्विच ऑफ. सगळं तयार आहे. काय तयार नाही मला सांगा? नगरपालिकेने, ग्रामपंचायतवाल्यांनी 15 वित्त आयोगातून शेड तयार करून ठेवलेत, बांबूवाल्यांनी बांबू चाळून ठेवलेत, मडकेवाल्यांनी मडके तापून ठेवलेत, पांढऱ्या कापडावाल्यांनी कापडाचे तागे तयार करून ठेवलेत. श्वास थांबायला फक्त उशीर आहे साहेब. रडणारे सुद्धा तयार आहेत. 4 जण येतात, उचलतात, घेऊन जातात आणि मग कबीर सांगतात फूक दीनी जैसे होली. जशी होळी पेटवतात ना तितक्या सहजतेनं पेटून टाकतात. देश देश के वैद्य बुलाए, लाए जड़ी और बूटी, जड़ी बूटी तेरे काम ना आए, जब राम के घर की खूटी, जरा हलके गाडी हाको मेरे राम गाडी वाले. काय लिहिलं कबीरांनी? कबीर सांगतात कुणालाच मरण चुकलेलं नाहीये. एक शेवटचा किस्सा सांगतो. तुम्ही नीतू मांडके नाव ऐकलंय का? नीतू मांडके हे हृदयरोग तज्ञ आणि त्यांच्या पत्नी अलका मांडके या भूलतज्ञ. दोघंही पुण्यातल्या बीजे मेडिकल कॉलेजला शिकले. दोघांनी पुढे जाऊन लग्न केलं. आणि एक दिवशी नीतू मांडकेंनी त्यांच्या आयुष्यात 10,000 पेक्षा जास्त हृदयरोगाच्या शस्त्रक्रिया केल्या. बाळासाहेब ठाकरेंवर शस्त्रक्रिया करायची वेळ आली तर ती सुद्धा नीतू मांडकेंनी केली. हजारो लोकांचे प्राण ज्यांनी वाचवले ते नीतू मांडके. अलका मांडके एक दिवशी प्रवासात होत्या आणि नीतू मांडकेंनी विचारलं, अलका कधी जर मलाच अटॅक आला तर? कोणत्या बाईला बरं वाटतं का नवऱ्यानं असं बोललेलं? अलका मांडकेंनी पटकन असा तोंडावर हात लावला. नीतू असं बोलू नये. असं आहे का डॉक्टरला अटॅक येत नाही? कुणालाही येऊ शकतो. आला तर काय करशील सांग? अलका मांडके म्हटलं तूच सांग काय केलं पाहिजे. मग नीतू मांडके सांगत होते अँजिओप्लास्टी करावी लागली, अमुक अमुक स्टेन वापर, बायपास करावं लागलं तर आपल्या वर्गातला तो अमुक अमुक त्याला बोलव, हृदय जर ट्रान्सप्लांट करावं लागलं तर तुर्तास इथे करू नको. आणि पुढे हसत हसत नीतू मांडके म्हटले, अलका ऑपरेशन कुणी करायचंय ते करू दे पण भूल मात्र तूच द्या. अलका मांडके लिहितात त्यांच्या हृदयस्थ नावाच्या पुस्तकात, मला माझ्या आयुष्यातही वाटलं नव्हतं
की आम्ही हसत हसत ज्या गप्पा मारल्या त्या फिरून कधीतरी आमच्या आयुष्यात येतील. एक दिवशी नीतू मांडके असं रस्त्यानं चाललेले होते. अचानक छातीत चमक आली. नीतू मांडकेंनी अलका मांडकेंना फोन केला, अलका मला बरं वाटत नाहीये, समोर हिंदुजा हॉस्पिटल आहे, मी हिंदुजाला पोहोचतो, पटकन या हॉस्पिटलमध्ये. अलका मांडकेंनी हातातली सगळी कामं बाजूला ठेवली आणि गडबडीत हिंदुजाकडे निघाल्या. नीतू मांडके हॉस्पिटलच्या दारात आले. नीट चालताही येत नव्हतं. वॉचमॅनच्या गळ्यात हात घातला. त्याला सांगितलं, मी नीतू मांडके, स्ट्रेचर बोलव आणि मला ICU मध्ये घेऊन चल. नीतू मांडके हिंदुजाला आले म्हणल्यावर सगळं हॉस्पिटल ICU मध्ये गोळा झालं. डॉक्टर स्वतः सांगत होते, आता हे कर, आता ते कर, ह्याला फोन कर. अलका कुठपर्यंत आली बघ. तेवढ्यात अलका मांडके आल्या. पिळदार मिशा आणि पहाडासारखा माणूस लहान मुलासारखा रडत होता स्ट्रेचरवरती. अलका मांडके जवळ आल्यानंतर पटकन अलका मांडकेंचा हात हातात घेतला आणि हजारो प्राण वाचवणारे नीतू मांडके म्हटले, अलका यातून मी वाचेल असं मला वाटत नाही. नीतू असं बोलू नको. ऑपरेशनची तयारी झाली. ठरल्याप्रमाणे अलका मांडकेंनीच भूल दिली. ऑपरेशन झालं. पुढचे 3 दिवस जगातले कितीतरी डॉक्टर फोनवर बोलत होते, कितीतरी लोक व्हिजिट करत होती, पण अखेर श्वास थांबला आणि नीतू मांडके या जगातून निघून गेले. देश देश के वैद्य बुलाए, लाए जडी और बूटी, जडी बूटी तेरे काम ना आए, जब राम के घर की खोटी. आपण कोण आहोत? आपल्या सगळ्यांना एक दिवस जायचंय. कुणीही इथे थांबण्यासाठी आलेला नाहीये. लग्नात तर आपण 7 फेरे घेतो, 7 जन्म वगैरे सोबत राहायचे स्वप्न बघतो. 7 जन्माचं सोडा. आता माहित आहे दोघांपैकी कोण थांबेल, कोण पुढे निघून जाईल, कुणाचा प्रवास कधी थांबणार आहे. जोडीदार गेला की आपण रडतो. बिलग बिलग कर तिरिया रोवे, बिछड़ गई मेरी जोड़ी. बिलग बिलग कर तिरिया रोवे, बिछड़ गई मेरी जोड़ी. कहत कबीर सुनो भाई साधो, जिन जोडी उन तोडी. ज्यानं जोडली त्यानं तोडली. आपण मालक नाही आहोत. आपण एक पात्र घेऊन इथे जन्माला आलेलो आहोत. आपलं पात्र आपण आपल्या ताकदीनं, आपल्या धुंदीत, आपल्या मस्तीत जगायचं. दादानं कारखाना बघावा, मी व्याख्यान करावं, मस्के सरांनी बोलावं, कुणी काय, प्रत्येकाला आपलं पात्र आहे. आपल्या पात्राला न्याय द्यायचा. तुकाराम महाराज जायला निघाले आणि कुणी विचारलं, तुकोबा काय मिळवलं तुम्ही तुमच्या आयुष्यात? ग्रंथ लिहिले ना, अभंग लिहिले? तुकाराम महाराज म्हटले, कौतुक वाटे झाली या वेचाची. जगाला काय वाटतंय मला माहित नाही. आम्ही जे जगलो आमचं आम्हाला कौतुक वाटतंय. आपल्या जगण्याचं आपल्याला कौतुक वाटावं इतकं सुंदर आयुष्य जगा. 2 मिनिटं म्हणता तासभर घेतला आणि आपणही ऐकलं. खूप खूप तुमचा आभारी आहे. इतकंच सांगतो, ज्यांची परिस्थिती, शेवटचं 1 मिनिट आहे का, आता खरा 1 मिनिट आहे हा. ज्यांची परिस्थिती गरिबीची आहे, थोडीशी परिस्थिती नाजूक आहे, अजिबात रडायचं नाही. परिस्थिती बदलवण्यासाठी प्रयत्न करायचे, पण रडून उपयोग आहे का? आहे त्या परिस्थितीचा सुद्धा आपल्याला आनंद घेता आला पाहिजे. मी ज्या घरात राहिलो ना, आमचं घर पत्र्याचं, आणि आमचं घरातला पत्राही असा होता, अशी थोडी वर उडी मारली का पत्र्याला हात लागायचा. आम्ही आमच्या आईला म्हणायचो, आई सगळ्यांची घरं स्लॅबची आणि आपलं एकटंच पत्र्याचं का? आई म्हणायची, तुझे वडील शिक्षक आहेत म्हणून घर पत्र्याचं. मी म्हणायचो, शासनाचा GR आहे का, शिक्षकांनी स्लॅबची घरं बांधायची नाही? आई म्हणायची, कार्त्या तू नशीबवान आहेस, पत्र्याच्या घरात जन्माला आला. शिक्षकाच्या शेजारच्या स्लॅबच्या घरात उन्हाळा कळत नाही, पावसाळा कळत नाही. खास ऋतूंची ओळख व्हावी म्हणून भूगोल शिकवणाऱ्या तुझ्या बापानं असलं मॉडेल उभं केलंय म्हणायचं. काय मजा होती हो. पैसे नव्हते पण आनंद मात्र भरभरून होता. आता 6व्या आणि 7व्या वेतन आयोगानंतर लोकांचे पगार वाढले. नवीन किती पगार होते हो शिक्षकांना काय, सगळ्याच कर्मचाऱ्यांना 1000 आणि 500 रुपयानं तुमच्या नोकऱ्या सुरू झाल्या. बायको जर कधी म्हणली, चला पंढरपुरातून अक्कलकोटला जा, आपल्याकडे 2 व्हीलर नव्हती हो साधी. मित्राची गाडी घ्यायची, त्याच्यात 10-20 रुपयाचं पेट्रोल, त्याच्यात परत निम्म रॉकेल. निम्म्या रस्त्यात गेल्यावर गाडीतलं पेट्रोल संपायचं, मग गाडी वाकडी करायची. हे तंत्रज्ञान फक्त भारतात आहे. जगात कुठं गाडी वाकडी करत असते असं विपा. बायको तर असं बघती, कोणत्या मुहूर्तावर याची माझी गाठ पडली कोणास. अशात बायकोनं नुसता खांद्यावर हात ठेव द्याव, कित्येकांच्या गाड्या बिना पेट्रोलच्या अक्कलकोटला गेल्या होत्या. पैसे नव्हते पण आनंद मात्र भरभरून होता.
आता एसी गाड्यांमधून नवरा बायको फिरतात. बायको तिकडच्या खिडकीतनं तिकडं बघते, नवरा इकडच्या खिडकीतनं इकडं बघताय. ड्रायव्हर मधल्या आरशातनं दोघांकडे बघत असतो. हे बोलत का नाही? यांचे नेमके वाद कोणत्या कारणात? साधनं वाढत गेली पण आनंद मात्र होरपळून गेला. दादा आम्ही पुण्यात शिकायला गेलो. पुण्यात मी ऍडमिशन घेतलं. माझी आई नगरवरून जेवणाचा डबा पुण्याला पाठवायची आणि 9:30 वाजता शिवाजीनगरच्या स्टँडला आमचा डबा यायचा. भाकर थापली असेल, तिच्या हाताचा स्पर्श पिठाला झाला असेल. साहेब 2 वर्षात चतकोर सुद्धा भाकर कधी फेकून दिली नाही, कारण माझी आई पहाटे उठून माझ्यासाठी डबा तयार करून पाठवते. आणि डबे फडक्यात यायचे आणि फडक्यात चिठ्ठी असायची, पोरांनो डबे खा, फडके जपून ठेवा. फडके जपून ठेवायचे. शनिवारच्या गाडीने फडके जायचे, सोमवारी पुन्हा त्या फडक्यात डबे यायचे. पैसे नव्हते, आनंद होता. आता मी बघतो तुम्ही पोरांचे डबे चेक करा. मॅगी, नूडल्स, कुरकुरे, पेस्ट्रीज, बिस्किट, विकत आणलेले प्रोडक्ट पोरांच्या डब्यात असतात. आणि अजून जर परिस्थिती सुधारली ना, बायका 100ची नोट टाकून देतील डब्यात. तिकडच जाण काय खायचंय ते खा. इथपर्यंत येऊ देऊ नका. आयुष्य खूप सुंदर. त्यानंतर मी बोललो, उद्या दुसरं कोणतर आहे, परवा तिसरं कोणतर आहे. आपण याचे मालक नाही होत. तुम्ही ज्या खुर्च्यांवर बसलात ना, याच्यावर कितीतरी जण बसून गेलेले आहेत. आपण मालक नाही होत. सांभाळायचं, पुढच्या पिढ्यांच्या हाती द्यायचं आणि तिकीट काढून निघून जायचं. आणि वर गेल्यानंतर चित्रगुप्त हिशोब करीन, पाप कितीन, पुण्य कितीन, स्वर्ग. आता चित्रगुप्तानं सुद्धा सगळं आउटसोर्स करून टाकलंय. 140 145 ला भारत गेलाय आणि ते कुणाकुणाचा हिशोब ठेवन. त्यानं सांगितलंय तुमचं तुम्ही खाली फेडा, वर येताना फक्त एनओसी घेऊन यायची. नीलचा शिक्का बघितला तरच आत एंट्री देते ते. त्यामुळं कुणाच्या बापाला घाबरू नका. घाबरायचं तर स्वतःच्या कर्माला घाबरावं, कारण कर्म कधी ना कधी वसुलीला. प्रत्येक क्षणाचा आनंद घ्या आणि हसत राहा. आल्यापासून मी 2-3 बघतोय, हसलेच नाही. ते हसा वाटलं तर घड्याळाकडे बघतोय. 2च मिनिटं म्हणले होते, कधी थांबायचे ते करायचं. बरं माणसालाच हसता येते, जनावराला हसता येते का मला सांगा? तुम्ही शिनकूर करायला गोठ्यात गेलाय आणि एखाद्या म्हशीनं छान स्माइल दिली, असं झालंय कधी? म्हैस म्हणते का प्लीज वेलकम इन गोठा? साहेब तुम्ही कधी गाढवाला हसताना बघितलंय का? ज्या दिवशी गाढव हसायला सुरू करल त्या दिवशी समजायचं गाढवाचा प्रवास मानवत्वाकडे सुरू झाला. आणि ज्या दिवशी माणूस हसायचं बंद करल त्या दिवशी समजायचं माणसाचा प्रवास ते तुमचं तुम्ही ठरवा. काय तुम्ही सगळ्यांनी मला ऐकलत त्याबद्दल तुमचे मनापासून आभार मानतो. छत्रपती शिवाजीराजांच्या जयंतीच्या निमित्त एवढीच अपेक्षा व्यक्त करतो. तुम्हा सगळ्यांना खूप साऱ्या शुभेच्छा. जय जिजाऊ, जय शिवराय. धन्यवाद गणेशजी शिंदे साहेब. यानंतर ज्यांच्या व्याख्यानानं आपल्याला मंत्रबुद्ध करून टाकलं असे सन्माननीय गणेशजी शिंदे साहेब. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीचं औचित्य साधून शिवजन्मोत्सव सोहळ्याच्या व्याख्यानमालेसाठी गणेशजी शिंदे साहेब यांनी उशिरा का होईना येऊन आपल्या सगळ्याला मंत्रमुक्त केलं. त्याबद्दल त्यांचे विठ्ठल प्रतिष्ठानच्या वतीनं खूप खूप आभार व्यक्त करतो. आणि गणेशजी शिंदे येईपर्यंत ज्यांनी बाजीप्रभू झाले त्या देखील आभार मानतो. दीपकदादा वाडदेकर, सर्व पवारसाहेब, सर्व उपस्थित व आपण सगळेजण एवढा उशीर होऊन देखील आपण सगळेजण थांबलात त्याबद्दल आपल्या सर्वांचे आभार व्यक्त करतो. आणि उद्या आपल्याला खूप छान असा आपल्याला शिवशाहिरीचा राजेंद्र कांबळे प्रसिद्ध यांचा आपल्याला शाहिरीचा कार्यक्रम ऐकायचा आहे. तर आपण उद्या वेळेवरती यावं. उद्याचे वक्ते, उद्याचे शाहीर मात्र वेळेवर येणार आहेत. त्यामुळं आपल्याला उद्याची काळजी मिटवलेली आहे, कारण आज आता आम्ही त्याचा धडा घेतलाय. त्यामुळं त्यांच्याकडेच एक गाडी पाठवू आणायला. त्यामुळं उद्या आपण सगळेजण वेळेवरती उपस्थित राहावं. आपण एवढ्या उशिरा. धन्यवाद चेअरमन साहेब. यानंतर सन्माननीय व्याख्याते गणेशजी शिंदे साहेब यांचा सन्मान सन्माननीय दीपकदादा वाडदेकर साहेब आणि डॉक्टर BP रोंगे सर या प्रमुख मान्यवरांच्या शुभहस्ते संपन्न होतोय. सन्माननीय गणेशजी शिंदे साहेब, आपणाला विनंती आहे की पंढरपूर वासियांच्या वतीनं
विठ्ठल प्रतिष्ठानच्या मार्फत आपला सन्मान होतोय, त्याचा स्वीकार करावा. सन्माननीय गणेशजी शिंदे साहेब, आपण या ठिकाणी पहिलं पुष्प गुंफण्यासाठी उपस्थित राहिला, विठ्ठल प्रतिष्ठानच्या वतीनं धन्यवाद.